धुळे शहरातील गाजलेल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले असून या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। मागील वर्षी राज्याची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल 1,84,00,00,000 रुपयांची रोकड सापडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती। माजी आमदार अनिल गोटे यांनी हे प्रकरण उघडकीस आणत गंभीर आरोप केले होते। मात्र या घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केला आहे। याच पार्श्वभूमीवर आज गुलमोहर विश्रामगृह परिसरात प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालत आंदोलन करण्यात आले। यावेळी हिंदू धर्माच्या परंपरेनुसार विधिवत पूजा करण्यात आली। तसेच काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून आंदोलनात सहभाग नोंदवला। पुरोहितांच्या उपस्थितीत वर्षश्राद्धाचे विधी पार पडले, तर आंदोलनस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे फलकही लावण्यात आले होते। मुख्यमंत्री यांनी या प्रकरणी SIT स्थापन करून त्याची घोषणा केली होती। मात्र त्या घोषणेचे पुढे काय झाले असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। दरम्यान या आंदोलनामुळे पुन्हा एकदा गुलमोहर रोकड प्रकरण चर्चेत आले असून या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात याकडे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज घोषणा करतात, भ्रष्टाचाराला सोडणार नाही। आता इथे 1,84,00,000 रुपये सापडले। ते म्हणाले होते मी 2 दिवसात SIT स्थापन करतो। त्यांनी SIT का स्थापन केली नाही? म्हणून मी त्यांना कायम सांगतो, ज्या घोषणा तुम्हाला पेलवत नाही त्या करूच नका। आता 1 वर्षामध्ये माझी काय तेवढी आर्थिक क्षमता नाही, पण वकील औरंगाबाद जाणे येणं यामध्ये मला 4-1 लाख रुपये खर्च आला। वकील पैशाशिवाय उभे राहत नाही, म्हणून मी असा स्वतः घेतलं होतं। काय सरकारच्या वकिलांनी धुळे न्यायालयापासून माननीय उच्च न्यायालयापर्यंत किशोर पाशाची म्हणजे आरोपी नंबर 1 याची पाठराखण केली आहे।